या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे बदलापूरकरांना आव्हान केलं होतं ते बदलापूरकरांनी स्वीकारलं आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPIच्या युतीचा दिला. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनीच बदलापूरकरांना जे पाहिजेत होतं ते आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ते पूर्तता करणं हे माझी आणि माझ्या नगराध्यक्षांची जबाबदारी आहे. बदलापूरकरांना दिलेला शब्द तसाचा तसा पाळला जाईल, कुठेही कमी पडणार नाही, हाच विश्वास माझ्या मी बदलापूरकरांना अध्यक्षांच्या वतीने आता देतोय. उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा होती, मात्र कुठे आपण कमी पडलो किंवा काय अडचण आली? कधी कधी काही गोष्टी अशा असतात, तुम्हाला सांगतो की आम्ही थोडा विश्वासात गेलो. या 4-5 मला जे काही उमेदवार आहेत, उदाहरण राजेश शर्मा, मी त्या ठिकाणी सभाच घेतली नाही कारण मला विश्वास होता ते निवडून येते. योगेश भुईर 150 मतांनी निवडून येईल असा माझा पूर्ण अंदाज होता. त्या ठिकाणी थोडंसं कमी पडलं आणि काही थोडंसं आमच्या काही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हलगर्जीपणा मतदानाच्या दिवशी झाला आणि त्यामुळे एक 50-100 मतं आमची चुकीच्या दिशेने गेली आणि म्हणून बदलापूरला त्या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी आमचे उमेदवार कमी मतांनी गेले आणि म्हणून तिथं पराभव. बहुमत खूप महत्वाचं आहे अंबरनाथ किंवा बदलापूर नगर परिषदेमध्ये. हे सगळं बहुमत मिळवण्यासाठी बदलापूरमध्ये काय विशेष प्रयत्न असतील? कारण आता आम्ही बदलापूरला बहुमतात आहोत, आम्हाला काही तशी अडचण नाही. आम्ही आमच्या पद्धतीने तिथेशी व्यवस्थित पार पाडू. पण आता काही सीट जी आहे नगरसेविका ज्या नगराध्यक्ष पण आहेत, तर त्याच्यासाठी जी काही निवडणूक त्याच्यासाठी कशा प्रकारचे उमेदवार काय? आमच्याकडे उमेदवारांना कमतरताच नाही. आता तुम्ही सांगितलं ना काय उभे राहायला तर किमान 50 तरी उभे राहतील. त्यामुळे ती भाजपकडे ती काही कमतरता नाही आणि बालेकिल्ला आहे आमचा, तिथं काय विचार करायचे. अंबरनाथचा एक विषय तुम्ही काढला की अंबरनाथमध्ये बहुमत नाहीये, मात्र तो मिळवण्यासाठी सगळी दुळाबेरीज केली जाईल. काय सांगाल यावर? एक सांगतो तुम्हाला, शेवटी नगराध्यक्षाला जर काम करायचं असेल तर त्यांना साथ दिली पाहिजे. मग चर्चा करून आम्ही दुसरा तो मार्ग शोधून आम्हाला काही प्रयत्न करावे लागतील आणि ते करणारच आहे. बहुमत अंबरनाथला मिळवणार. बदलापूरला जसं बहुमत आहे तसंच अंबरनाथला व्हावं यासाठी कसोशीने प्रयत्न करा. सत्तेसाठीचा पदभार कधी घेणार आहे? नाही, आता तो राज्य सरकारकडून त्याचा अधिकृत येईल, आदेश येईल, त्याच्यानंतर मग घेऊ आणि दिवस चांगला बघून घेऊ ना. दिवस नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढलेली आहे. त्यांनी सांगितलं आता की जवळपास 10,000 मतांची जास्त लढलं ठिकाणी मतला मत जी आहे ती पार पडली असते. मित्र कमी मतं जरी पडली असली तरी नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहात. कसं विजन असणार आहे? विजन म्हणजे आता आपले मोठे मोठे प्रकल्प ह्या बदलापूर शहरामध्ये मंजूर झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वच्छतेच्या बाबतीत आणि आरोग्याच्या बाबतीत जास्त पाठपुरावा करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे मोठे मोठे प्रकल्प आहेत, रेल्वेच्या संदर्भातल्या समस्या असो, मेट्रोच्या संदर्भात, मेट्रो जी आपली येणार आहे त्याच्या संदर्भात, विजेचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे, सगळे प्रश्न आपल्याला निधी मंजूर झालेले आहेत, कामं मंजूर झालेली आहेत, ती लवकरात लवकर कशी पूर्ण होतील ह्याच्यासाठी जास्त आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण काय, आज अप्पांनी भरपूर दिलंय ह्या बदलापूरसाठी असं म्हणायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, यांनी तर आपल्याला शब्दच दिला आहे. तर त्यांना जो शब्द साहेबांनी दिला होता तो साहेबांनी आज पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भरघोस निधी या बदलापूर शहराच्या विकासासाठी मिळणार आहे. तर तो निधी योग्य रीतीने योग्य ठिकाणी वापरून या शहराचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. महिला राज आलेला आहे. महिलांसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत किंवा सुविधा आहेत, जसं शौचालयाची सुविधा असू दे किंवा महिला तक्रार निवारण केंद्र असू दे, यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न? सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेशन परिसरामध्ये मी शौचालयाच्या बाबतीत नियोजन करणार आहे. जी अस्वच्छता तिथे कचऱ्याच्या बाबतीत आहे, सफाईच्या बाबतीत आहे, त्याच्यासाठी मी थोडेसे शिस्त लावणार आहे. म्हणजे जे काम करतात नगरपालिकेमध्ये त्यांना. त्याच्या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणासाठी आम्ही जास्त प्रयत्नशील राहणार आहोत. एक बेलवली येथे एक 5 मजली मॉल आपण त्याच्यासाठी बांधणार आहोत. 20 कोटी निधी आपल्याला मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे एक हक्काची जागा महिलांना मिळणार आहे बचत गटाच्या. कारण का बचत गटाच्या माध्यमातून जर महिला काम करत असली ना की तिला खूप सुखसुविधा मिळू शकतात आपल्या शासनाकडून.
तर त्याच्यासाठी जास्त प्रयत्नशील राहणार आहोत. आरोग्याच्या बाबतीत आपल्याकडे 200 कॉटचं एक शासकीय अद्ययावत रुग्णालय मंजूर झालेलं आहे. ते पण लवकरात लवकर कसं तयार होणार याच्यासाठी, तसेच आपलं दुबई रुग्णालय आहे त्याची पण ते पण अद्ययावत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यासाठी पण मी आमदार साहेबांशी चर्चा करून तिथेही आपल्या सुखसुविधा कशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्या मूलभूत गरजा आहेत या बदलापूरकरांसाठी त्याच्यासाठी सगळ्यात जास्त, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा सतत होणार आहे की जे शब्द आम्ही ह्या निवडणुकीमध्ये लोकांना दिलेले आहेत ते जास्तीत जास्त कसे पूर्ण होतील ह्याच्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.